विधान परिषद मतदानाची वेळ 1 तासाने वाढवा। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी याबद्दलची मागणी केलेली आहे। 9 ते 4 ऐवजी 9 ते 5 वाजेपर्यंत मतदान घ्या अशी मागणी नार्वेकरांनी केली आहे। मुंबईमधील पावसामुळे मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी ही मिलिंद नार्वेकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे। एक साईड दाखवा, अनिल देसाईंनी एक पत्र दिलं होतं 9 ते 4 च्या ऐवजी 9 ते 1 तास पूर्वी 9 ते 5 होतं असं वाटतं। त्यामुळे आम्ही सांगितलं 9 ते 4 च्या ऐवजी 1 तासाची वेळ वाढवा पाऊस पडला तर। पण ते त्यांनी काय मान्य केले की नाही काही कळलेलं नाही, बहुतेक नाही झालं असं वाटतं। केले होते अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं। आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, निवडणुकीची वेळ मतदानाची वेळ 1 तासाने वाढवण्याची मागणी। गुरु, आपण बघितलं की निवडणुकीची वेळ मतदानाची वेळ आपण म्हणू शकतो 1 तासाने वाढवावी अशी मागणी केली। पाऊस आहे मुंबईमध्ये। मी आता ताज लँडसेड हॉटेल लँड ताज लँडसेडमध्ये आपण बघतोय आमदारांना निघण्यासाठी बस जी आहे ती लावण्यात आलेली आहे। आपण पुढारी न्यूजवरती थेट दृश्य दाखवतोय ताज लँडसेडमधून आमदारांना नेण्यासाठी बस जी आहे ती ताज लँडसेड हॉटेलच्या बाहेर लागलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि त्यांना समर्थन देणारे आमदार जे आहेत ते वांद्र्याच्या ताज लँडसेड या हॉटेलमध्ये त्यांना त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांची राहणार त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघतोय बस लागलेली आहे। काही वेळातच हे आमदार इकडनं निघतील, अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मतदानाची वेळ वाढवावी अशी मागणी केलेली आहे। 1 तासाने वेळ वाढवण्यात यावी, कारण मुंबईमध्ये पाऊस आहे आणि या पावसाच्यामुळे अडचणी वाढू नयेत ही भूमिका आहे आणि त्याच्यामुळेच ती वेळ वाढवावी अशी जी आहे ती मागणी केलेली आपण बघतोय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या जे पोर्चवरती लागत आहेत ताज लँडसेड हॉटेलवरची थेट दृश्य आपण बघतोय। एक बस लागलेली आणि त्याच्या मागे दुसरी बस सुद्धा जी आहे ती आमदारांना घेऊन येण्यासाठी इकडे पोहोचलेली आहे। खरं तर आमदारांना एकत्र ठेवणं, एकसंध ठेवणं, त्यांची मतं फुटू न देणं हे एक महत्त्वाचं कारण असतं एकत्र ठेवण्यामागचं। अर्थातच एकत्र असल्यामुळे रणनीती पण ठरवली। आपण बघतो दुसरी बस जी आहे ती पण इथे लागलेली आहे। काही वेळातच वांद्र्याच्या या ताज लँडसेड हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत ते निघतील, ते विधान भवनाच्या दिशेने निघतील। खरं तर सकाळची वेळ आहे, पाऊस आहे आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी निश्चितच असणार आहे। मात्र नव्याने सुरू झालेल्या कोस्टल रोडवरून ही लोक लवकर जे आहेत ते मंत्रालयाच्या दिशेने किंवा मरीन ड्राईव्हच्या दिशेने पोहोचतील। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी या 2 बसेस ज्या आहेत त्या इथे लागलेल्या आहेत। 38 आमदार आणि त्याच्यासोबतच त्यांना समर्थन देणारे 10 आमदार असे मिळून 48 आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी बस जी आहे ती इथे लागलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी ही निवडणूक होते आणि महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये मतदान करणारी लोक जी आहेत, मतदार जे आहेत ते आमदार असल्यामुळे याचा परिणाम नक्कीच, याची गणितं नक्कीच विधानसभेवरती दिसून येतील। विधानसभेच्या आकडेवारीमध्ये याचा नक्कीच परिणाम असणार आहे, कारण कुठला आमदार कोणाला मतदान करतो याच्यावरनं त्याच्या पुढच्या निवडणुकीच्या अनेक गोष्टी, अनेक समीकरणं जी आहेत ती अवलंबून असणार आहेत। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। आपण ताज लँडसेडमधून थेट दृश्य जी आहे ती दाखवतोय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं मागणी केलेली आहे की मतदानाची वेळ वाढवावी। मुंबईमध्ये पाऊस खूप आहे आणि असं असताना आमदारांना तिकडे पोहोचणं बरोबर आहे। त्यामुळे मुंबईतला पाऊस आहे अशा पार्श्वभूमीवरती मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे काय होतं आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीसाठी।